विधानसभा निवडणुकीसाठी मध्य मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांचा विजय आता केवळ औपचारिक राहिला आहे। खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब अधोरेखित झाली आहे। त्यामुळे गेल्या 4 दशकांपासून सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रात आपल्या कार्यानं आढळता निर्माण करणारे वसंत गीते हेच नाशिकला प्रगतीपथावर नेऊ शकतील असा ठाम विश्वास वसंत गीते यांच्या समर्थकांनी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। भयमुक्त टॅक्समुक्त नाशिक, तरुणांच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीची कोंडी सुटणार, गोदामाचे संवर्धन या वचनांची पंचसूत्री जाहीर करून त्याने विधिमंडळात आगामी वाटचालीचे संकेत दिलेत। या पंचसूत्रीमुळे मतदार वसंत गीते यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत। वसंत गीते यांना मिळणाऱ्या समर्थनांना दिवसेंदिवस वाढ होत असून ते विक्रमी मताने विजयी होतील असा विश्वास देखील यावेळी वसंत गीते यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे। ऑनलाईन पदाधिकारी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणाहून वसंत गीते यांचा प्रचार आलेला प्रारंभ झाला। उपनगर परिसरातील इच्छामणी गणपती मंदिर येथून गणरायाचे दर्शन घेत राहिलेला प्रचार प्रारंभ झाला। रामदास स्वामीनगर, गांधीनगर, राहुलनगर, पंचशीलनगर आदी भागातून प्रचार रॅली मार्गस्थ झाली। वसंत गीते यांच्या समर्थनार्थ निघालेल्या प्रचार रॅलीत माजी नगरसेवक राहुल दिवे, आशा तडवी, सुमन ओहोळ, विजय ओहोळ, प्रशांत दिवे, दीपक ननावरे, माजी नगरसेविका वंदना मंचंदा, अनिल जोंधळे, मनीष वडणे, सुनील जाधव, राजू थेटे, प्रवीण नवले, माजी महापौर विनायक पांडे आदींचा समावेश होता। वचनांच्या पंचसूत्रीमुळे मतदार वसंत गीते यांच्या पाठीशी वसंत गीते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 16 मधून भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रॅलीत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। वसंत गीते हेच नाशिकला प्रगतीपथावर नेऊ शकतील असा समर्थकांना ठाम विश्वास आहे। आज प्रभाग 16 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतभाऊ गीते यांची प्रचार रॅली आहे आणि या प्रचार रॅलीला प्रभाग 16 मधून अतिशय चांगला आणि उत्कृष्ट प्रतिसाद आहे। अतिशय संख्येने महिला इथं उपस्थित आहेत। आज वसंतभाऊ गीते यांचा नाशकात अतिशय चांगलं असं प्रस्थान आहे। ते माजी आमदार आहेत आणि अतिशय विकास पुरुष या दृष्टीने सगळ्या प्रभागातले लोक त्यांना बघत आहेत आणि महाविकास आघाडीचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं एक आश्वासन लोक उत्स्फूर्तपणे देत आहेत। विकास आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवार वसंतराव भाऊ गीते यांची प्रचार फेरी माझ्या प्रभागामध्ये सुरू आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। सगळ्याकडून लोक सहभागी झालेले आहे आणि मला असं वाटतं का ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। प्रमुख सांगतो की ह्या नगरीमध्ये 16/11/1956 रोजी बाबासाहेब स्वतः आंबेडकर आले। आजचा हा पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिवशी महायुतीचे आमचे महाआघाडीचे वसंतभाऊ यांची इथं प्रचार रॅली आहे। या रॅलीमध्ये मी आवाहन करतो दलित तरुणांना की त्यांनी लाखोच्या संख्येने यावे, वसंतभाऊला प्रचंड मताने विजय करावे। क्रमांक 16 मध्ये माजी महापौर, माजी आमदार वसंतभाऊ गीते यांच्या प्रचंड उत्स्फूर्त प्रमाणात जोरदार स्वागत होत आहे। आज चांगलं उत्तम नेतृत्व, ड्रग्जमुक्त नाशिक, भयमुक्त नाशिक, महिलांना चांगलं संरक्षण मिळावं यासाठी भाऊ नेहमीच प्रयत्नात राहिलेले आहे आणि मला असं वाटतं प्रभाग क्रमांक 16 मधून अतिशय उत्स्फूर्त प्रमाणे महिलांनी औक्षण करून भाऊंचं स्वागत केलेलं आहे। या ठिकाणी मी 16 प्रभागमधील सर्वांना आवाहन करत आहे, या विधानसभेसाठी नाशिक मध्यमधून नाशिकचे माजी महापौर, माजी आमदार श्री वसंतभाऊ गीते हे मशाल निशाणी घेऊन उभे आहे आणि वसंतभाऊंचा पूर्वानुभव आपल्याला आहे। स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस, सगळ्यांना जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा माणूस, आपल्याला असा योग्य उमेदवार लाभला आहे। आपण सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणून महाआघाडी विकास आघाडी बळकट करावी। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।